मम्मी मम्मी पाणी प्यायला दे ना. जप पकडणं की पप्पा पप्पा पाणी प्यायला दे ना. पाणी प्यायचंय. हा जा मम्मीला माग जा. बर. दादा पाणी प्यायला दे ना. जा की मम्मी कोण नाही तर पापा कोण घ्या जा. मम्मी म्हणते पप्पाकडे जा. मम्मी पप्पा म्हणतात की मम्मीकडे जा. लावलं तू पाणी दे की ना. जा बरं तू उघड डोकं खाऊ नको माझं. मम्मी पप्पा दीदी दीदी काय मला पाणी प्यायला दे ना. अगं चिवडा पप्पाकडनं घेते. पप्पा मम्मी पप्पा मोबाईल काढलेत. ह्यांचा सारखाच मोबाईल असतो. चल पिला मी देते तुला पाणी. हा चल चिव दर पाणी. ह्या मम्मी पप्पाचं आणि दादाचं सारखेच मोबाईल बघते ती. काहीतरी आयडिया लढवते आणि ह्यांचा मोबाईलच बंद करते काय. हा आयडिया. चिवड्या झालं का तुझं पाणी पिऊन. आपण चल तुला काय ते कान सांगते. हा आयडिया. कशी मोबाईल बघते ती. ही जर असा मोबाईल बघत राहिलं त्यांचं एक दिवस डोळ जाय बसले तर खुशाल मोबाईल बघत बसले ती. ही कुठं आहे बरं. हिचं लक्ष नाही काय पोरींकडं. थांब हिलाच बघतो ह्यांना काय बोलून उपयोग आहे. इकडं मोबाईल बघत बसली तू तिकडं लेकरं मोबाईल बघत बसले ती. हा त्याचं डोळं बिळ गेल्यावर परत दवाखान्याने पैसे घालायचे का. मला काय माहित त्यांनी कधी मोबाईल घेतला ती. कधी घेतलाय मागास जर मोबाईल बघत बसत तू इकडे येतो. कधी घेतला जाऊ की चल. ती बघत बसली ती बघ. त्याचं डोळं बिळ गेल्यावर कळतेल का तुला. लक्ष ठेवायचं कुणाचं काम आहे लेकरांवर. बघितले का ती लेकरं मोबाईल बघ. तुझं लक्ष कुठं होतं इतक्यावर. हा ती मोबाईल बघते ती तू आपलं खुशाल तिकडं मोबाईलवर बघत राहा. अहो पप्पा चिव तुमच्याकडे आली पाणी मागायला. तुम्ही पण मोबाईल बघत होतो. चिव मम्मीकडे गेली पाणी प्यायला तर मम्मी पण मोबाईल बघत होती. चिव दादाकडे गेली पाणी मागायला. दादा पण मोबाईल बघत होता. आम्ही दोघी बघितलं की आमच्या डोळ्यात जाते. तुमच्या नाहीत का जात मोबाईल बघितल्यावर. बघितलं का आपण बघितलं म्हणून लेकरं आपलं अनुकरण करायला लागले ती. त्यापेक्षा आपण मोबाईल बंद करायला पाहिजे पहिला. आता मोबाईल बघायचा नाही. धरा मोबाईल. त्यांच्यासमोर अजिबात मोबाईल बघायचा नाही काय. पप्पा तुम्ही मोबाईल बघितल्यावर आम्ही मोबाईल बघणे तुमच्या डोळ्यात जात नाही का. तुमच्या डोळ्यात झाल्यावर आमच्या मंदिर जायचं का. हां बरं अजिबात मोबाईल बघायचं ना लेकरांसमोर. बाबू आणा इकडं. आता इथून पुढे आम्ही बी नाही तुमच्यासमोर मोबाईल बघत काय. पप्पा तर पण मला पाणी द्या. हा. तर मोबाईल बघून का. अरे तुला पाणी दिलं नव्हतं नाही प्यायला. चल पाणी देतो. पप्पा मी दिलं. दिलंय वय. हं. हां बरं माझ्याकडे आधी मम्मी दिलं तिला. बरं सॉरी चला खेळा आता. बर मित्रांनो तुमचे मम्मी पप्पा मोबाईल बघायला लागले ना तुम्ही पण बघायचं. म्हणजे तुमच्या मम्मी पप्पाची खोड मोडती. तर आजच्या व्हिडिओमध्ये खरं तर मुलांनी आम्हाला दाखवलं की तुम्ही जर मोबाईल बघत बसले तर आम्ही पण बघणार. मग आमचं सगळ्यांचं लक्ष मोबाईलमध्ये होतं आणि ह्यांना भूक लागली ताण लागली कसं करणार सांगा बरं. जे आईबाप मोबाईल कंटिन्यू बघतात तर मोबाईल जरा कंट्रोलमध्येच वापरा जेणेकरून लेकरांवर आपलं लक्ष राहतंय. तुम्ही बघता व्हिडिओमध्ये की परीला चिवला ताण लागली होती पण मी बी माझ्या मोबाईलमध्ये जा त्याच्याकडून घे ह्याच्याकडून घे. शेवटी परीनं आम्हाला धडा शिकवला की मोबाईल बघायचा नाही आणि लेकरांसमोर खरंच मोबाईल बघू नका. लेकरं झोपल्यावर बघा पण लेकरांसमोर बघूच नका. लय अवघड आहे. आमची बी लेकरं रेलमध्ये ताप देते ती पण आम्ही त्यांना काय करतो मोबाईल बाजूला ठेवतो त्यांच्या संग धिंगाणा घालतो. त्यांच्या संग धिंगाणा घाला उड्या मारा. लेकरं आनंदाने खेळतात बघा. आम्हाला डेली आमच्याकडे काय करतात ही मोबाईल बाजूला टाका म्हणतात पप्पा आमच्या संग खेळा धिंगाणा घाला. तर त्यांच्या संग धिंगाणा घाला पण मोबाईल घेऊ नका. त्यांना असं साईडला घेऊन मोबाईल बघू नका. मोबाईल चांगला बी तेवढाच आहे आणि मोबाईल वाईट बी तेवढाच आहे. हां मोबाईल चांगला बी तेवढाच आहे आणि वाईट बी तेवढाच आहे.
हे फक्त आपल्या वापरण्यावर डिपेंड आहे हाय ना. हम्म. हा मित्रांनो आता कुणी पण मोबाईल बघायचा नाही. हा ओके बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा. यातून एक छोटासा संदेश दिला आहे. सध्या मोबाईलमुळं घराघरी हा काय म्हणतात किस्सा घडतोय की लेकरं मोबाईल लय बघते ते. काही जणांचे डोळे गेलेत, कोणाचे डोळे लाल झालेत. तर प्रमाण ठेवा मोबाईल बघायचं. आमची बी बघते ती पण 5-10 मिनिटाच्या वरी नाही. लगेच आम्ही मोबाईल घेतो आणि त्यांच्या संग देगाना घालत बसतो. उड्या मारतो. लहान लेकरांनी ह्या गाद्यावर उड्या असतात आमच्या सगळ्यांच्याच.